मित्रांनो, डॉक्टर सुभाष के देसाई.com हा माझा यूट्यूब चॅनल दिवसेदिवस खूप लोकप्रिय बनत चालला आहे। माझी आपणाला विनंती आहे की त्याला तुम्ही सबस्क्राइब करावं आणि आपण विविध विषयावरची माझी मतं आपण ऐकता आहात त्याबद्दल मी आपला मनपूर्वक आभारी आहे। आज मी आपल्याशी संवाद साधणार आहे वक्फ बोर्ड म्हणजे मुस्लिम धर्मीयांना पूर्वीच्या संस्थानिकांनी श्रीमंत लोकांनी जे विविध धर्माच्या ज्या देणगी दिली, म्हणजे त्यामध्ये जमिनी आहेत, रोख पैसे आहेत, सोनं नाणं आहे, ते ज्या संस्थेकडे असते त्याला वक्फ बोर्ड म्हणतात। ते संपत्तीचे व्यवस्थापन करतात। या बोर्डात आमदार, विद्वान स्कॉलर्स असतात, अनेक चांगली माणसं असतात आणि त्याला एकच अट असते की हे सारे बोर्ड मेंबर्स मुस्लिम असायला पाहिजेत। भारतामध्ये प्रत्येक राज्यामध्ये अशी मिळून एकूण 32 वक्फ बोर्ड भारतामध्ये कार्यरत आहेत। जागतिक पातळीवर त्याचा जर विचार केला तर 15 बिलियन अमेरिकन डॉलर्स एवढी ती त्यांची संपत्ती आहे। यांनी 1913 पासून वक्फ बोर्डची स्थापना झालेली आहे। म्हणजे यामध्ये 19व्या शतकामध्ये हे बोर्ड बरखास्त करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला होता, पण तो यशस्वी झाला नाही। भारतावर ज्या वेळेला इस्लामचे राज्य होते तेव्हापासून हे बोर्ड चालू आहे। सुलतान मोहम्मद सैम गौर याने जामा मशिदीला 2 गावे इनाम दिली, तेव्हापासून हे बोर्ड चालू आहे। स्वातंत्र्यानंतर 1954 मध्ये एक केंद्रीय बोर्ड स्थापन झाले आणि आता वक्फ बोर्ड आणि त्याची संपत्ती ही चर्चेत येण्याचं कारण असं की 8 ऑगस्ट 2024 वक्फ संशोधन विधेयक 2024 आणि मुसलमान निरसन विधेयक 2024 पार्लमेंटमध्ये भारताच्या लोकसभेमध्ये सादर करण्यात आले। वरकरणी त्याचा उद्देश असा दाखवलेला आहे की हे बोर्ड सुव्यवस्थित करणे हा सरकारचा उद्देश आहे। शिवाय त्यांच्याकडच्या अफाट संपत्तीचे योग्य नियोजन केलं गेलं पाहिजे। वक्फ अधिनियम 1995 मध्ये सुधारणा करायची आहे। जुने नियम कालबाह्य झाले आहेत असा सरकारचा दावा आहे। वक्फचा अर्थ इस्लाम धर्मासाठी स्थायी संपत्ती अल्लाहला अर्पण करणे। इस्लाम धर्माप्रमाणे यामध्ये इतर कुणी हस्तक्षेप करत नाही अशा तऱ्हेचा मुस्लिम समाजाची भावना आहे। आता याच्यामध्ये जे या बोर्डवर काही आहेत, खासदार आहेत, आमदार आहेत, त्या खासदारांच्या पैकी डॉक्टर सय्यद नसीर हुसेन हे MP आहेत आणि ते या वक्फ बोर्डावर सदस्य आहेत। त्यांचा ज्यावेळी त्यांची मुलाखत घेतली त्यावेळेला त्यांचं म्हणणं असं आहे सारांशामध्ये की BJPचा हा जो वक्फ बोर्डामध्ये सुधारणा करण्याचा, ढवळाढवळ करण्याचा उद्देश आहे, त्याच्यामध्ये मुस्लिमांना बदनाम करणं हाच त्यांचा उद्देश आहे। आता यामध्ये जर तुम्ही बघाल तर सगळ्या जगभर जर तुम्ही विचार केला तर तुर्की, लिबिया, सुदान, लेबनॉन, इराण, जॉर्डन, ट्युनिशिया आणि इराक या देशामध्ये वक्फ बोर्ड नाही, पण मुस्लिमांना धार्मिक संरक्षणासाठी त्या ठिकाणी कायदा आहे। या ठिकाणी भारतातल्या ह्या कायद्यामध्ये आजपर्यंत कुणी ढवळाढवळ केली नाही, परंतु यामध्ये ढवळाढवळ करत असताना अलीकडे 3ऱ्यांदा मुख्यमंत्री झालेले देवेंद्र फडणवीसनी आपल्या मुलाखतीमध्ये असं स्पष्ट सांगितलं की काँग्रेस सरकार मी मुस्लिमांचं अनुनय करू शकत नाही आणि त्यामुळे आम्ही ह्याच्यामध्ये सुधारणा करणारच आहे। अर्थात यामध्ये जी ही आहे महाराष्ट्रामधली प्रॉपर्टी आहे किंवा भारतामधली प्रॉपर्टी आहे
त्याचा जर साकल्याने विचार केला तर साधारणपणे 8.7 लाख प्रॉपर्टीज भारतामध्ये आहेत आणि 9.4 लाख एकर्स एवढी जमीन त्यांच्याकडे आहे. ही लार्ज हा जो लँड आहे ती इमाम जे आहेत त्या इमामांना आहेत. तर भारतामध्ये हा जो अपवार भाव दाखवला जातो त्याबद्दल इस्लाम हा कडवा आहे. त्यामध्ये आम्ही आमच्या स्मशान दफनभूमी कब्रस्थान आहेत, ईदगाह आहेत, मॉस्क आहेत आणि अनेक गोष्टी दर्गा आहेत, हे आम्ही सांभाळत असतो आणि त्यासाठी ह्या पैशाचं नियोजन केलं जातं. आमच्या धर्मासाठी इस्लामच नव्हे तर हिंदूसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये देणग्या देतात असा त्यांचा दावा आहे. नंतर याच्यामध्ये BJP मेंबर्सना याच्यामध्ये अशासाठी पाहिजे की त्यांनी काही याच्यामध्ये देणगी दिलेली नाही किंवा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रीब्युशन न करता सुद्धा आज फक्त त्याच्यावरती डोळा आहे. आणि जेव्हा ती गोष्ट आपल्याला सांगतो की पंढरपूरला बडवे हटाव आंदोलनानंतर कोल्हापूरमध्ये आम्ही असंच आंदोलन केलं आणि 12 मे 2018ला कोल्हापूरचे खाजगी ब्राह्मण पुजारी हटवून त्या ठिकाणी शासकीय पगारी पुजारी नेमावेत असा कायदाही झाला. पण त्याची अंमलबजावणी देवेंद्र फडणवीसांनी त्वरित करावी अशी आमची विनंती आहे.